स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारे व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवर। शिवकालीन संपूर्ण इतिहास, औरंगजेबाचे आदिलशाहीवर आक्रमण, ठिकाण आग्रा। हुजूर सरदार अब्दुल कादर तुमच्या भेटीसाठी येत आहेत, मीर जुमलाला रक्षकाने सांगितले। मीर जुमला आता आग्र्याला त्याच्या महालात होता। हा विशेष महाल त्याला बादशाह शहाजहानने दिला होता। 7 वर्षात मीर जुमलाने मोठा पल्ला गाठला होता। तो आता नुसता व्यापारी राहिला नव्हता, तर मोगल सल्तनतचा प्रमुख अधिकारी झाला होता। त्यामुळे त्याचा व्यापार आता उत्तर भारतात सुद्धा पसरला होता। शहाजहानने त्याला मुअज्जम खान हे नाव बहाल केले होते। मीर जुमलाने वळून पाहिले, त्याच्या समोर अब्दुल कादर हा सरदार उभा होता। जुमला सारख्या उंच दर्जाच्या मोगल अधिकाऱ्यासमोर उभा असूनही त्याच्या पाठीचा कणा ताटच होता। त्याची नजर झुकलेली नव्हती, दाढी थोडी वाढली होती, मिशा मात्र नव्हत्या, डोळ्यात सुरमा घातला होता। त्याचे शरीर आडदांड आणि उंच पुरे होते, तरीही 7 हात उंच जुमलासमोर तो खुदाच दिसत होता। तो 2 पावले पुढे आला आणि किंचित स्मित करत म्हणाला, काय आज्ञा आहे हुजूर? इतक्या तातडीने बोलावलं? लवकरच दक्षिणेत निघायचं आहे, जुमला म्हणाला। इतक्या घाईनं? विजापूरच्या आदिलशहाचा मृत्यू झाला आहे, तेव्हा हीच योग्य संधी आहे, फायदा घेतलाच पाहिजे। मोगल सल्तनतचं तख्त हलवण्याची घटिका जवळ आली आहे। निक्षेपपूर्ण नजरेने बघत जुमलाने स्मित हास्य केले। दक्षिणेत जाऊन मोगल सल्तनतचं तख्त कसं हलवता येईल? अब्दुल कादर जाणून होता की जुमलाचा काय हेतू आहे, परंतु ते अधिक स्पष्ट व्हावे या उद्देशाने त्याने विचारले। जुमला गर्वाने हसत गडद हिरव्या रंगाच्या मखमली कपडा चढवलेल्या आसनावर बसला आणि एकावर एक पाय ठेवत म्हणाला, आदिलशहाच्या मृत्यूमुळे त्याचा उत्तराधिकारी होण्यासाठी वारसदारांचा गदारोळ माजला आहे। सैन्यात सरदारात फूट पडली आहे। अशात औरंगजेब आदिलशाही गोवळकोंड्यावर आक्रमण करेल आणि दोन्ही शाह्या स्वतःच्या अधिपत्याखाली आणेल। त्याचं दक्षिणेत वाढलेलं वजन त्याला मोगल सल्तनतच्या तख्ताचा प्रबळ दावेदार बनवेल। बाकी तख्त कसं मिळवायचं हे औरंगजेबाला सांगायची गरज नाही। औरंगजेबाला मोगल बादशाह बनवणे हा जुमलाचा फक्त एकच हेतू राहिला नव्हता, त्याला कुतुबशाही संपवून प्रतिशोधही पूर्ण करायचा होता। कारण काही वर्षापूर्वी मोठे कारस्थान रचून कुतुबशहाने मीर जुमलाच्या पुत्राची हत्या करवली होती। अब्दुल कादर अवाक होऊन बघत होता। हुजूर, इतकी दूरदृष्टी? पण अब्दुल बोलता बोलता मध्येच थांबला। पण काय? मीर जुमलाने रोखून पाहिले, पण या शब्दाची चीड त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती। मागच्या सारखं युद्ध विराम व्हायला नको, अर्थात बादशाह शहाजहाननं हस्तक्षेप करायला नको, अब्दुल म्हणाला। 3 वर्षापूर्वीही औरंगजेबाने मीर जुमलाच्या सल्ल्यानेच गोवळकोंड्यावर आक्रमण केले होते। त्या तुंबळ युद्धात कुतुबशाही संपुष्टात येणारच होती, परंतु बादशाह शहाजहानच्या आदेशाने गोवळकोंड्याचा वेढा औरंगजेबाला काढावा लागला होता। त्याच मोहिमेनंतर शहाजहानने मीर जुमलाला आग्र्याला बोलावून घेतले होते। औरंगजेबाला रोखणे हाच एक त्यामागे दारा शुकोह आणि शहाजहानचा हेतू होता। तेव्हा तरी तो हेतू साध्य झाला होता। नाही, यावेळी युद्ध विराम नाही, असं व्हायला नको आणि होणारही नाही। आता दोन्ही शाह्या काबीज करून दक्षिण मोगलाच्या अधिपत्याखाली आणू आणि गोवळकोंड्याचे अधिकार आपण आपल्याजवळ ठेवू। मीर जुमलाने बोलण्याच्या ओघात त्याची महत्वाकांक्षा सांगितली होती। हुजूर, आज्ञा द्यावी, कशा प्रकारे पुढचा बेत आखायचा आहे? अब्दुल कादरने विचारले। गोवळकोंड्यातील आपल्याशी एकनिष्ठ असलेल्या सरदारांना माझा निरोप पोहोचव, पण अतिशय गुप्तरित्या, जुमला म्हणाला। काळजी नसावी हुजूर, अब्दुल म्हणाला। गोवळकोंड्यावर आपण आक्रमण करू तेव्हा त्या सरदारांनी युद्धात सहभाग घेऊ नये, कुतुबशाहीशी दगाबाजी करावी, जुमला ठळकपणे म्हणाला। जी हुजूर, औरंगजेब आदिलशाही संपवेल आणि मी कुतुबशाही, दोन्ही शाह्या एकाच वेळी संकटात असल्यानं ते एकमेकांची मदत करू शकणार नाहीत। खरोखर ही योग्य संधी आहे हुजूर, अब्दुलने सहमती दर्शवली। होय, जिची 7 वर्षापासून मी वाट पाहत होतो, कुत्सितपणे जुमला हसला। मीर जुमलाच्या महालाबाहेर येऊन अब्दुल कादर थांबला आणि ओठांच्या कडा विस्फारत किंचित हसला।
डोळे बारीक करून पुटपुटला। शिवरायांपर्यंत ही खबर वेगाने जाणं अत्यावश्यक आहे। अब्दुल कादरने दाढीवरून हात फिरवला। काहीतरी साध्य केल्याचे भाव त्याच्या नजरेत होते। तो जगासाठी मोगल सरदार होता, परंतु प्रत्यक्ष मात्र तो शिवरायांचा हेर सदाभाऊ होता। 7 वर्षापूर्वी मच्छलीपुरमला नाईक हिऱ्यांचे व्यापारी बनून आले होते। त्यांनी व्यापार करण्याच्या अनुषंगाने मीर जुमलाशी ओळख केली होती। तेव्हा त्यांच्या रक्षकांच्या वेशात सदाभाऊ उर्फ अब्दुल कादर आणि कृष्णाजी उर्फ नासिर मोहम्मद हे हेर होते। नायकांनी ह्या रक्षकांच्या शौर्याचा जुमलाला असा परिचय करवला होता की तो चांगलाच प्रभावित झाला होता। त्याने त्याच्या रक्षकांसोबत नायकांच्या रक्षकांची प्रतिस्पर्धा घेतली होती। त्यात नायकांच्या रक्षकांनी जुमलाच्या रक्षकांना चारी मुंड्यात चित केले होते। जुमलाने नायकांना त्यांच्या रक्षकांना त्याच्या सेवेत देण्यास सांगितले होते, परंतु मुदाम नायकाने सहजासहजी मीर जुमलाची मागणी स्वीकार केली नव्हती। तेव्हा मीर जुमलाने जिद्दीला पेटून मोठी किंमत देऊन त्यांच्याकडून अब्दुल कादर आणि नासिर मोहम्मदला सेवेत घेतले होते। पुढे अब्दुल कादर आणि नासिर मोहम्मद मीर जुमलाचे रक्षक म्हणून कार्य करू लागले होते। 3 वर्षापूर्वी जेव्हा गोवळकोंड्यावर आक्रमण केले होते तेव्हा अब्दुल कादर आणि नासिर मोहम्मदने मोठा पराक्रम करून लढा दिला होता। त्यांच्या त्या शौर्याने प्रभावित होऊन औरंगजेबाने नंदुरबारची जहागीरदारी अब्दुल कादरला दिली होती आणि नासिर मोहम्मदला त्याने त्याच्या सैन्यात सरदारकी दिली होती। नाईक मात्र या नाट्यातले आपले पात्र संपवून पुन्हा स्वराज्यात परतले होते। तरी ते आता अधिक काळ दौलताबादमध्येच राहू लागले होते, कारण धूर्त शहजादा औरंगजेब दौलताबादमध्ये सुभेदार म्हणून नियुक्त होता। बहिर्जी नाईक आज दौलताबादहून राजगडावर घाईघाईने आले होते। कदाचित रात्रीची घोडदौड करूनच आले असावेत। त्यांचा चेहरा तसा थकलेला जाणवत होता। महाराज यावेळी राजगडावरच होते। नाईक पहाटेच गडाच्या द्वाराजवळ पोहोचले। द्वार रक्षकांनी नेहमीप्रमाणे त्यांना अडवले। राजांना सांगा, हिमालयातून ऋषी आला आहे, त्यांच्या तब्येतीसंबंधी भविष्य जाणतो, त्यांना भेटणे अति आवश्यक आहे। नायकाने द्वार रक्षकांना सांगितले। राजांच्या द्वारातून ऋषीला माघारी पाठवू शकत नाही हे द्वाररक्षक जाणून होते, म्हणून त्यांनी राजांपर्यंत तातडीने निरोप पाठवला। हिमालयातून ऋषी हा सांकेतिक शब्द होता। त्याचा अर्थ उत्तरेचा समाचार घेऊन आलेला संन्यासी असा होता। तो शब्द ऐकताच राजांना कळणार होते की नाईक किंवा बहिर्जी पथकाचा हेर आला असावा। झपाझप पावले उचलत गेलेला द्वाररक्षक तितक्याच वेगाने पुन्हा द्वाराजवळ आला। राजाने तुम्हाला बोलावलं आहे। स्मित करून नाईक राजांच्या सल्ला मसलतीच्या खोलीत गेले। राजाने प्रथम खोलीतील सेवकास पाहिले। शिवरायांच्या दृष्टीतला भावार्थ त्याला उमगला आणि तो पटकन कक्षाबाहेर गेला। शिवरायांनी प्रथम नायकांना कडकडून आलिंगन दिले आणि खांद्यावर थोपटत म्हणाले, हिमालयातल्या ऋषींना शिवाजीची भेट घ्यायला बराच अवधी लागला। राजे मोहीम होतीच तशी। पथकाच्या हेरांना मोगल सैन्यात अचूक ठिकाणी पेरणं म्हणजे तुम्ही तर जाणतो नाईक। राजे स्मित करत पुन्हा बोलू लागले, तुमच्या अनुपस्थितीत आम्ही जी मोहीम आखली ती फत्ते झाली। हा फक्त दुसरे उद्दिष्ट साध्य झाले नाही, अफजल खान वाचला। नाईक तुम्हाला खबर मिळाली असेलच, आपल्या पथकातील सारंगाला वीरगती प्राप्त झाली आणि कावेरी त्या वीरांगणेबद्दल बोलावे तितके कमीच आहे। वा नाईक, बहिर्जी पथकामुळे आपली सैन्यशक्ती प्रचंड वाढली आहे। काय एकापेक्षा एक रत्ने शोधून काढली तुम्ही। ही भूमिरत्नांची खाण आहे राजे, मी फक्त कोळशातून त्यांना बाहेर काढलं आहे। नाईक म्हणाले, परंतु रत्ने शोधण्याची चांगली पारख आहे तुम्हाला, हे मात्र स्वीकारावे लागेल। शिवाजीराजे म्हणाले, हे कसब तुमच्याकडून शिकलो आहे राजे। स्वराज्य स्थापनेपासून तुम्ही कशा पद्धतीने या मावळातून रत्न निवडलेत हे जवळ पाहिले आहे मी। स्मित करत नाईक म्हणाले, अच्छा, स्तुती सुमनांची उधळण पुरे झाली, आता मोहिमेचे सांगा। राजे मिश्किलपणे हसत म्हणाले, राजे, जे भविष्य आपण 7 वर्षापूर्वी पाहिलं होतं ते आता सत्यात उतरणार आहे। नाईक म्हणाले, ते भविष्य पाहिल्यावर त्यावर तोडगा म्हणून आपण जे ठरवले होते ते काम झाले आहे का? राजाने तत्परतेने विचारले। हो राजे, आता चिंता नाही। औरंगजेबाच्या पार जनानखान्यापासून खबरा मिळतील इतके हेर पेरले आहेत।
राजे नायकाच्या शब्दावर हसत म्हणाले, तिथेपर्यंत पोहोचण्याची काही गरज नव्हती. नाईक, तुम्ही शत्रूचा कोणताही कोपरा सोडत नाहीत. उद्या तुम्ही औरंगजेबाच्या सैन्यातही आपले हेरभरती कराल. यामुळे आपल्याला आपल्याच माणसाशी युद्ध करावे लागेल, जसे फतेखानाच्या आक्रमणाच्या वेळी केले होते तसे. राजे गमतीत बोलत होते. पण हे सत्य आहे राजे, औरंगजेबाच्या सैन्यातही आपले काही सैनिक आहेत. त्याच्या विश्वासू सरदारात आपले 2 हेर आहेत, अब्दुल कादर उर्फ सदाभाऊ आणि नासिर मोहम्मद उर्फ कृष्णाजी. नायकांनी सांगितले. राजांचे स्मित उजळले, परंतु क्षणात ते हरवले. बहुधा राजे काहीतरी विचार करत असावेत. त्यांनी उजवा पाय डाव्या पायावर ठेवत दोन्ही हात आसनाच्या उशावर ठेवले आणि शांतपणे बोलू लागले. अत्यंत उत्कृष्ट कार्य केले आहे तुम्ही. आता पुढच्या रणनीतीवर तुमची काय सूचना आहे? राजे मिर्जुमला दौलताबादला येण्यास आग्र्याहून निघाला आहे. त्याचे लक्ष गोवळकोंडा आहे. पण औरंगजेब त्याला आधी आदिलशाहीवर आक्रमण करण्यास सांगणार, मग नंतर कुतुबशाही. खबरेनुसार औरंगजेबाला आदिलशाही लवकरात लवकर संपवायची आहे. आदिलशाहीचा अनोरुस पुत्र अली आदिलशाह आदिलशाहीतच विरोध होत आहे. त्यामुळे औरंगजेबाच्या हेराने नाराज आदिलशाही सरदारांशी संधान बांधले आहे. शहाजहानने हस्तक्षेप नाही केला तर दक्षिणेतील दोन्ही शाह्या पूर्णपणे उद्ध्वस्त होतील. नायकांनी सगळ्या बातम्या एकत्र करून सांगितल्या होत्या. आपण यावर कोणता पवित्रा घ्यावा असे तुम्हाला वाटते? राजाने विचारले. तुर्तास तरी आपण औरंगजेबाचा पक्ष धरायला हवा, नायकाने सुचवले. राजांच्या डोक्यात विचारचक्राने वेग घेतला होता. त्यांच्या अंतरचक्षुंशी संभाषण सुरू असावे. क्रूर धूर्त औरंगजेबाबद्दल काय पवित्रा घ्यावा हा अतिशय महत्वपूर्ण निर्णय होता. विचार करता करता राजांनी नायकांकडे पाहिले. स्वराज्याबद्दल औरंगजेबाचे काय मत आहे? सध्या तरी त्याच्या डोक्यात स्वराज्याबद्दल काही विचार नाही, पण उद्या येऊ शकतो. तो आदिलशाहीला संपवून किनारपट्टीचा भाग मिळावा म्हणून स्वराज्याला संपवून पुढे जाण्याचा बेत आखू शकतो, नायकांनी सांगितले. ते तर कोणीही नाकारू शकत नाही नाईक. राजे खोल श्वास घेऊन सोडत म्हणाले. तुमचा काय आदेश आहे राजे? नायकाने विचारले. लवकरच काही निवडक सरदारांसोबत चर्चा करू, पण आम्हास वाटते आपण औरंगजेबापेक्षा धूर्त आहोत हे त्याला आधीच दाखवायला हवे. त्याच्या डोक्यात आपल्याबद्दल विचार नसताना आपण त्याच्यासोबत एक आगळेवेगळी खेळ खेळू. राजांना काहीतरी युक्ती सुचली होती. राजांच्या मस्तिष्कात नेमकी काय रणनीती होती हे नायकांना उमजत नव्हते, पण त्यांच्या चेहऱ्यावरील भावावरून नायकांनी इतके मात्र ओळखले होते की राजांच्या मस्तिष्कात काहीतरी मोठे आणि अनोखे आहे. कदाचित शिवाजी राजांनी ह्या रणनीतीबद्दल तेव्हाच ठरवले असावे जेव्हा 3 वर्षापूर्वी औरंगजेब दक्षिणेचा सुभेदार झाला होता. आता फक्त हेरांना सूचना द्या, सावध रहा. स्वराज्या विरुद्ध लढावे लागले तरी लढा, पण औरंगजेबाला संशय येऊ देऊ नका. आपली माणसे त्याच्या विश्वासातली असणे ही बाब आयुष्यभर आपले पारडे जड ठेवेल, राजे आनंदाने म्हणाले. जी राजे, औरंगजेबाला आदिलशाहीवर आक्रमण करू द्यावे तोपर्यंत आपण कोणतेही पाऊल उचलायला नको, राजाने सांगितले. जी राजे, आज्ञा द्यावी. शिवाजी राजाने मानेने होकार देत स्मित केले. नायकाने राजांना झुकून नमस्कार केला. नाईक निघू लागले. इतक्यात राजांचे शब्द त्यांच्या कानी पडले. थांबा. आपसुकच नायकांची पावले थांबली. राजे, तुम्ही दौलताबादेत लक्ष ठेवून राहा. त्यासोबतच जुन्नर आणि नगरच्या पेठांची सविस्तर माहिती काढा, राजांनी सांगितले. लुटीची योजना? नायकाने भुवया उंचावत विचारले. जुन्नर आणि नगरची देशमुखी मिळावी म्हणून मोगलांना कित्येक पत्र लिहिली, पण त्यांचे प्रत्युत्तर मिळाले नाही. तेव्हा आपणच आपला हिसका दाखवू. नक्कीच राजे. नाईक काहीशे गोंधळात होते. राजांची ही भूमिका त्यांच्या पचनी पडत नव्हती. नाईक, तुमच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आहेत. होय राजे, लवकरच ते प्रश्नचिन्हही दूर करूया. 2 दिवसात सगळी रणनीती ठरवू. तुर्तास तरी ह्या जुन्नर आणि नगरची मोहीम हाती घ्यावी. जी आज्ञा राजे. राजांची आज्ञा घेऊन नाईक कक्षाबाहेर गेले. पुढील ठिकाण दौलताबाद. किल्ल्याच्या सभामंडपात एका कैद्याला साखळ दंडाच्या जखाड्यात अडकवून उभे केले होते. समोर आसनावर शहजादा औरंगजेब होता.
त्याची दाढी सरळ आणि लांब नव्हती, परंतु हनुवटीच्या बाहेर मात्र लोंबकळत होते। सुरमा भरलेल्या काळसर लयदार पापण्यांच्या मधोमध भेदक गोल टपोरे डोळे होते। नासिका सरळ आणि लांब होती, डोक्यावर मोगली पगडी होती। त्याचे कान टवकारलेले थोडे उंचावले होते, गळ्यात रत्नजडित इराणी आभूषणे आणि अंगावर फिकट पिवळसर काबा पेरला होता। तो गुडघ्यापर्यंत लांब होता। जाम्याच्या अस्तन्या तंग आणि मनगटापर्यंत लांब होत्या। छातीवरील उजवा बंद डाव्या काखेखाली बांधला होता। पायजमा चुडीदार गोट्यापर्यंत होता। कमरेत शेल्याखाली खंजीर दडवलेले होते। आसनावरील उशावर ठेवलेल्या पंजाच्या 3 बोटांची सतत हालचाल होत होती। रोखून बघणारी त्याची नजर समोर उभ्या असलेल्या कैद्यावर होती। आजूबाजूला काही सरदार आसनावर बसलेले होते। एक सरदार इनायत हुसेन उठून उर्दू भाषेत बोलू लागला। मोगल शहजाद्यासमोर साखळ दंडात कैद असलेला व्यक्ती हेर आहे। सगळ्यांच्या नजरा त्या व्यक्तीकडे फाकल्या। ते व्यक्ती सभेत हजर असलेल्या जवळपास सगळ्यांच्याच परिचयाची होती। प्रत्येकाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या त्या व्यक्तीशी संपर्क आलाच होता। प्रथम आसनावर विराजमान असलेल्या मीर जुमलाने औरंगजेबाकडे पाहिले। त्याला कळून चुकले होते की आता त्या व्यक्तीचे काय हाल होणार आहेत, त्याला काय यातना दिले जाणार आहेत। तोच काय सभेतील सर्व जण जाणून होते। मीर जुमलाच्या मागच्या रांगेत नासिर मोहम्मद उभा होता। सगळे औरंगजेबाच्या सूचनेची वाट पाहत होते, परंतु हा हेर कोणासाठी कार्य करत होता हे जाणून घेण्यासाठी सगळ्यांचे आपापसात इशारे आणि कुजबूज सुरू होती। साखळदंडात बंद कैदी एक सामान्य नागरिक भासत होता। ओठांच्या वर मिशेचे नामोनिशाण नव्हते। दाढी हनुवटीपासून वाढली होती। डोक्यावर जाळीदार टोपी, कमरेखाली ढिला पायजमा आणि अंगावर पठाणी कुर्ता होता। नजर जमिनीखाली भिडवून तो उभा होता। त्याला सुद्धा पूर्णपणे खात्री असावी की आता त्याच्या आयुष्यातल्या शेवटच्या घटिका शिल्लक राहिल्या आहेत। कदाचित तो त्याच्या आप्तांना आठवत असावा। इतक्यात दरबारातल्या आवाजाने शांतता भंग झाली। तो करारा आवाज औरंगजेबाचा होता। नेहमीसारखी एक भोवई उंचावून तो म्हणाला, किसके खिदमत में हो तुम? औरंगजेबाला फक्त या प्रश्नाचे उत्तर हवे होते, नाहीतर केव्हाच तो कैदी यमसदनी गेला असता। कैद्याच्या तोंडून एक वाक्य सुद्धा बाहेर पडत नव्हते। त्याची मान आणि त्याचे डोळे जराही वर उठत नव्हते। त्याच्या गोलाकार टोपीतून बाहेर आलेल्या केसाने त्याचे कपाळ पूर्णपणे झाकले होते। कल्ल्यामधून घामाचे ओघळ निघून जमिनीवर टपकत होते। शहजाद्यांच्या प्रश्नाचं उत्तर दे, इनायत हुसेन ओरडला। तो असा बोलणार नाही। मोगल सल्तनतची हेरगिरी करण्याच्या गुस्ताखीची काय सजा दिली जाते हे त्याला कळल्यावर तो सगळं सांगेल, औरंगजेब म्हणाला। त्या कैद्यावर मात्र औरंगजेबाच्या बोलण्याचा काही परिणाम होत नव्हता। ते बघून औरंगजेबाने त्या कैद्याला साखळदंडाने बांधून उभ्या असलेल्या सेवकाला ते साखळदंड दोन्ही खांबांना बांधण्यास सांगितले। दरबारातील सर्व अधिकारी हे दृश्य पाहत होते। यात शिवरायांचे हेर सुद्धा होते। कदाचित भविष्यात ते पकडले गेले तर ही वेळ त्यांच्यावर सुद्धा येऊ शकते हा विचार त्यांच्या मनाला स्पर्श करून गेलाच असावा। सध्या तरी ते त्या हेराला दिल्या जाणाऱ्या क्रूर यातनांना पाहत होते। त्यांच्या चेहऱ्यावर मात्र तो कैद केलेला हेर शिवरायांचा नाही याचे समाधान होते। कदाचित तो हेर आदिलशाही किंवा कुतुबशाहीचा असावा। याच्या पायाच्या नखांना ओढून काढा, औरंगजेबाने क्रूर आदेश दिला। औरंगजेबाचा आदेश मिळताच पोलादी चिमटे घेऊन 2 शिपाई समोर आले। कसलाही विचार न करता त्याने त्या कैद्याच्या पायाच्या नखांना ओढून काढायला सुरुवात केली। ते क्रूरतेने त्याच्या नखांना ओढत होते। त्या कैद्याची मान खाली झुकली होती। त्याच्या तोंडून वेदनेची किंकाळी मात्र फुटत नव्हती। त्यामुळे औरंगजेबाचा क्रोधाने तिळपापड उडत होता। त्याने लगेच आज्ञा दिली, त्याचे दोन्ही कान कापून टाका। शिपायाने पटकन आज्ञेची अंमलबजावणी केली आणि त्या कैद्याचे दोन्ही कान धारदार शस्त्राने कापून कैद्याच्या पायाजवळ फेकले। तरी सुद्धा कैद्याच्या तोंडून शब्द बाहेर पडत नव्हते, किंबहुना तो वेदनेने विवळतही सुद्धा नव्हता। दोन्ही डोळे काढून टाका। औरंगजेबाच्या या आज्ञेमुळे शिपायाने त्याच्या डोक्यावरील गोलाकार टोपी काढली, सन्मानपूर्वक बाजूला ठेवली आणि एका शिपायाने त्याचे केस मागून पकडून मानवर केली। त्या कैद्याचा चेहरा आता स्पष्ट दिसत होता। त्याचे डोळे ताठरले होते। त्याच्या मुखावटे फेस येत होता।
तो केव्हाचाच मृत झाला होता। त्याने त्याचा प्राण स्वतःहून त्यागला होता। कदाचित दहाडी आडोशाला त्याने एखाद्या पातळ चर्माची पिशवी दडवून ठेवली असावी, त्या पिशवीला दातात दाबून फोडले असावे आणि त्या पिशवीतील विषाने त्याचा मृत्यू झाला असावा। जवळजवळ सगळेच हेर अशा विषारी पिशव्यांना दहाडीच्या बाजूला दडवत असत। बहिर्जी पथकाचे हेर सुद्धा या पिशव्यांचा वापर करत असत। हेर खाते प्रमुख बहिर्जी नाईक सुद्धा मोहिमेवर जाताना अशा पिशव्यांना दाताच्या बाजूला ठेवत असत। यामुळे क्रूर यातनापासून हेरांचा बचाव होत असे। कैद केलेल्या हेराला मृत अवस्थेत पाहून औरंगजेब चांगलाच भडकला। आसनावरून उठून उभा राहत त्याने दात ओठ खात मूठ स्वतःच्या उजव्या मांडीवर आपटली। तो उठताच दरबारातील सगळे सरदार उठून उभे राहिले। नाही, ऐसा कैसा मर सकता है ये हुजूर, त्याने स्वतःवर विष प्रयोग केला। एक सेवक चाचरत म्हणाला, तुम्हाला आधीच त्याच्या तोंडाची तलाशी घेता नाही आली का? काही लापरवाही, या हलगर्जीपणाची सजा तुम्हाला मिळणार। बंदी बनवलो हिने, क्रोधाने औरंगजेब ओरडला। काही सैनिकांनी पटकन त्या दोन्ही सैनिकांना पकडून नेले। शहजादे, हा हेर आदिलशहा किंवा कुतुबशहाचा असेल, मीर जुमला म्हणाला। हो, त्यांच्याशिवाय कोण अशी जरूरत करणार? औरंगजेबाचे शब्द ऐकून दरबारात उपस्थित नसीर सिहम्मद आणि अब्दुल कादर यांच्या ओठावर स्मित उमलले, परंतु स्मित लपवत ते द्वाररक्षकाकडे पाहू लागले, जो घाईघाईने आत आला होता। शहजादा औरंगजेबासमोर झुकून तो बोलू लागला, हुजूर, शिवाजी भोसलेचा वकील सोनोपंत आला आहे। हे ऐकून दरबारात उपस्थित शिवरायांचे हेर अवाक झाले। औरंगजेब क्षणभर विचार करत राहिला। त्याला शिवरायांना फारसे महत्त्व द्यायचे नव्हते। त्याने सोनोपंतांना प्रतीक्षा करण्यास सांगितले आणि तो पुन्हा सल्लामसलतीत व्यस्त झाला। लवकरच आदिलशाहीवर आक्रमण करण्यात येणार होते। या सभेत तीच व्यूहरचना सुरू होती।